श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या खोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मग्रंथानुसार दिवाळीला सुरुवात झालेली आहे. त्यानुसार उद्याचा दिवस हा नरक चतुर्दशीचा आहे. हिंदू शास्त्राप्रमाणे नरक चतुर्थीपासून दिवाळीला सुरुवात होते. या दिवसाला पहिली अंघोळ असेही म्हणतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी देवी लक्ष्मी, यमराज, भगवान श्रीकृष्ण, काली माता, भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान हनुमान यांची वामन स्वरूपाची पूजा केली जाते. दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. यंदा 31 ऑक्टोबर 2024 दिवशी दिवाळीचा तिसरा दिवस नरक चतुर्दशी आहे. यालाच नरक चतुर्थी असं देखील म्हणतात. सर्वांना पिडणाऱ्या नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी पराभव केलेला होता. म्हणून या तिथीला नरक चतुर्दशी असे नाव पडले. मरताना नरकासुराने भगवंताकडे हा वर मागितला की माझा मरण दिवस हा सर्वत्र दिवे लावून साजरा व्हावा आणि या दिवशी जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. कृष्णाने त्यांना तथास्तु म्हटले. त्यापासून जेव्हा श्रीकृष्णाचा विजयोत्सव आणि नरकासुराचा वध हा दिवे लावून साजरा केला जातो. या दिवशी सूर्योदयापूर्वी दीप लावून अभ्यंग स्नान केले जाते. नरकासुराच्या निस्वादाचे प्रतीक म्हणून एक उपाय देखील केला जातो. आज या व्हिडिओमध्ये उद्या आलेल्या नरक चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारी अभ्यंग स्नानाच्या वेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. सोबतच तुम्हाला एक उपाय देखील करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमचे सर्व दोष, तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळायला लागेल आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच असेच नवनवीन माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उदय तिथीनुसार नरक चतुर्दशी ही 31 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी दिवाळीची पहिली अंघोळ करायची आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून तेल लावून अभ्यंग स्नान केलं जातं. अभ्यंग स्नान तसं घरातील व्यक्तींनी आठवड्यातून एकदा तरी करावं, परंतु ते प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे दिवाळीतील या दिवशी आवर्जून प्रत्येकाने अभ्यंग स्नान करावं. कारण दिवाळी म्हणजे थंडीच्या दिवसांना सुरुवात झाली असे मानले जाते. थंडीच्या दिवसामध्ये शरीराची त्वचा कोरडी पडते. अशा वेळेस अभ्यंग स्नान केल्यामुळे त्वचा मऊ आणि सतेज होते. शरीराचे स्नायू बलवान होतात. त्यामुळे उटणं लावून अभ्यंग स्नान करण्यात येते. अभ्यंग स्नानामुळे आपल्या शरीराला तर लाभ होतातच, पण त्याचबरोबर आपल्याला जर काही दोष असतील, म्हणजेच घरातील नकारात्मकता, बाहेरील बाधा, पितृदोष, ते देखील दूर होण्यासाठी मदत होते. कारण उटण्यामध्ये ज्या काही वस्तू वापरल्या जातात त्या बऱ्याच प्रमाणात घरातील नकारात्मकता दूर करण्याचे काम करत असतात. एक सकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती संचारते. दिवाळीनंतरचे दिवस आनंदात जातात ही त्यामागची भावना आहे. बघा, आपल्या प्रत्येकालाच काही ना काही अडचणी, समस्या असतात. आपल्या हातून कळत नकळत चुका केलेल्या असतात. त्याचे परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात. ज्यामुळे आपण कोणतेही काम करत असू किंवा केले असेल तर त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामध्ये आपल्याला यश येत नाही, आपली प्रगती होत नाही. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी अशी आपली भरभराट होत नाही. घरात लहान मुलं असतील तर ती सतत किरकिर करतात. मोठी मुलं असतील तर ती हट्टीपणा करतात, कोणाचं ऐकत नाही, व्यवस्थित खातपीत नाहीत, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. घरात सतत भांडणं, कलह, वादविवाद होतात. कोणाशी एकमेकांशी पटत नाही. घरामध्ये आजारपणं वाढलेली असतात. घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडते. ती बरी होत नाही. न होते तोपर्यंत दुसरी घरातील व्यक्ती आजारी पडते. घरात आर्थिक स्थैर्य नाही. घरात जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही. या ना त्या कारणाने तो खर्च होतो. तुमच्या हातून अनावश्यक खर्च होत असतो.
आणि मग तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं. कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केला सापडत नाही. तर हे जे काही दोष असतात ते म्हणजे आपल्या घरातील वास्तुदोष असतात. आपल्या भोवती असलेली नकारात्मकता किंवा आपल्याला जर प्रखर पितृदोष असतील तरी देखील अशा अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करून आपण आपल्या भोवती असलेली नकारात्मकता, आपल्या भोवती असलेले दोष घालवू शकतो. शिवाय अंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही वस्तू टाकल्यामुळे देखील आपल्याला यश मिळतं आणि आपली प्रगती व्हायला लागते. तर बघा, उद्या नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकरच उठायचं आहे, कारण पहिली अंघोळ ही ब्रह्ममुहूर्तावरती केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याचा जो मुहूर्त आहे तो सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजेच 5:58 ते 6:41 सकाळी तो असणार आहे. अभ्यंग स्नानासाठी 3 दिवस आहेत. पहिली दिवाळीची आंघोळ ही आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी करायची आहे आणि दुसरी आंघोळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे आणि तिसरी आंघोळ आहे ती बालप्रतिपदेला आपल्याला करायची आहे. तसं तर दिवाळीचे हे 5 दिवस रोज अभ्यंग स्नान करावं, परंतु प्रत्येकालाच रोज अभ्यंग स्नान करणं शक्य नाही. परंतु नरक चतुर्दशीच्या दिवशी तरी अभ्यंग स्नान अवश्य करावं. सांगितल्याप्रमाणे सकाळी अभ्यंग स्नानासाठी आपल्याला लवकर उठायचं आहे. सर्वात प्रथम आपल्या शरीराला उटणं लावायचं आहे. उटणं लावूनच या दिवशी आंघोळ केली जाते. उटण्यामध्ये आपल्याला पंचगव्य मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे. आंघोळीचं पाणी हे एकदम गरम काढायचं नाही, का तर बघा, पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याचे या दिवशी महत्त्व सांगितलं जातं आणि नदीतलं पाणी जे आहे ते थंड, परंतु प्रत्येकालाच थंड पाण्याने स्नान करणं शक्य नाही. त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करून आपल्याला स्नान करायचं. तर दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या वेळेस आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही शुभ वस्तू टाकायच्या आहेत. त्याचबरोबर उद्या गुरुवार देखील आहे. गुरुवार बृहस्पतीचा वार आहे आणि बृहस्पती म्हटलं की त्याचा थेट संबंध आपल्या पतीशी, मुलांच्या प्रगतीशी आहे. त्यामुळे काही नियमांचं पालन आपल्याला आवर्जून करा. पहा, उद्या आंघोळीचं पाणी काढल्यानंतर सगळ्यात पहिली जी वस्तू आहे जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची ती म्हणजे गंगाजल. आता 1 ते 2 थेंब आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. विशिष्ट तिथीवरती पवित्र नदीमध्ये जाऊन आंघोळ करण्याला महत्त्व दिलं जातं. त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत पापांपासून आपली मुक्तता होते. गंगेवरती जाऊन स्नान करणे आपल्याला शक्य नसल्यामुळे आंघोळीच्या पाण्यात आपल्याला गंगाजलचे 4-5 थेंब टाकायचे आहे. गंगाजल कुठेही तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये अगदी सहजपणे मिळून जाईल. तिथून तुम्ही ही बॉटल आणायची आहे आणि प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला 2-2 हे थेंब टाकायचे आहे. त्याचबरोबर उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी हळदीचे अनेक उपाय केले जातात. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दूर करते आणि हळद ही धनाला आकर्षित करत असते आणि गुरुवारी हळदीचे उपाय केल्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंची कृपा देखील राहते. चिमूटभर हळदीनंतर पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गुलाबजल देखील टाकायचं आहे. सुगंधित आणि सुवासित अशा पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या देखील टाकू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या आंघोळीच्या पाण्यामध्ये अत्तर देखील टाकू शकता आणि आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळावं यासाठी 1 हिरवी वेलची ती देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आंघोळीनंतर आपल्याला लगेच एक उपाय देखील करायचा आहे. आता ह्या सर्व वस्तू आपल्याला प्रत्येकाच्या घरात असतातच, परंतु एखादी वस्तू जर घरामध्ये नसेल तर ती वस्तू नाही टाकली तरीही चालेल. तर या सर्व वस्तू उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी गुरुवार आला आहे, ह्यामुळे आपल्याला काही नियमांचं पालन देखील करायचं आहे. गुरुवारी केस धुतले जात नाहीत, त्यामुळे स्त्रियांना जर
अभ्यंग स्नान करणार असाल त्यावेळेस तुम्ही अजिबात केस धुवायचे नाही. पुरुषांचे, घरातील लहान मुलांचे देखील तुम्हाला या दिवशी केस धुवायचे नाही. काही लोकांना काही कारणास्तव उद्या केस धुवावेच लागणार आहेत, म्हणजे स्त्रियांना मासिक धर्म असतो. काहींच्या घरामध्ये सुतक पडलेलं असतं, त्यांना केस हे धुवावेच लागतात. तर त्यांनी काय करायचं, थोडंसं कच्चं दूध घ्यायचं, ते डोक्याला लावायचं आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. गुरुवारी जरी तुम्ही अंघोळ केली तरी तुम्हाला गुरुवारी अंघोळ केल्याचा दोष लागणार नाही. पण ज्या लोकांना काही अडचण नाही त्यांनी चुकून ही डोक्यावरून अंघोळ करायची नाही. अंघोळ करत असताना पूर्णपणे निर्वस्त्र होऊन अंघोळ करू नये. एक तरी वस्त्र अंगावर असायलाच पाहिजे, कारण या कपड्यावरून पडणाऱ्या पाणी पिऊन आपले पित्र जे असतात ते तृप्त होत असतात. म्हणून या अतिशय महत्त्वाच्या नियमाचं पालन आपल्याला करायचं आहे. आणि उद्या अंघोळ करत असताना, उद्या गुरुवार असल्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जप करत करतच तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळीबरोबरच तुम्हाला उद्याच्या दिवशी काही विशिष्ट उपाय देखील करायचा आहे. तो म्हणजे आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यानी कारेट नावाचं फळ आपल्याला फोडायचं आहे आणि त्याच्यातून बाहेर निघणारा जो रस आहे तो आपल्याला कपाळी लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं आहे. अभ्यंग स्नान झाल्यानंतर घरातील स्त्रियांनी आपल्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक लहानांपासून मोठ्यापर्यंत जे व्यक्ती आहेत त्यांचं औक्षण करायचं आहे. तसेच या दिवशी आपल्याला देवांनाही अभ्यंग स्नान घालायचं आहे. तर या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून देवांना अभ्यंग स्नान घालायचं. चला तर याचबरोबर मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेले बेल आयकॉन देखील क्लिक करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि उद्या अशा छानशा माहितीबरोबर, छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.